गुड मॉर्निंग. रोजच्या प्रमाणे आज मला परत उशीर झाला व्हिडिओ सुरू करायला. सानीला ट्युशनला पाठवलंय आणि आता इथे वॉशिंग मशीन लावून घेते आणि पाणी भरून घेते. पाणी भरलं. एका साईडला दूध आता गरम करत ठेवलंय. चहा बनवते. सावीसाठी आज सावी पण लवकर उठली तर तिला हे नाचणी बनवलंय ते भरवते. चपाचं आता टिफिन बनवून घेतलाय. आज राहुल होता त्याच्यामुळे सावनीला स्कूलला क्लासवरून आणणं सगळं त्यानेच केलं. तर इथे आमची सावी खेळते. तिला खेळायला खेळण्यांची गरज लागत नाही. ती अशी काही ना काही गोष्टी घेऊनच खेळत असते. त्याच्यामुळे माझं ऑफिसचं काम करणं मला सोपं जातं. ती अशी बघा कशाने खेळते. कपडा घेऊन लादी पुसायचं काम चाललंय आमच्या मॅडमचं. पण आता दुपारचं जेवण तयार आहे. लंच ब्रेक घेतलाय. भांडी वगैरे घासली पटापट त्याच लंच ब्रेक मध्ये. नंतर वेळ भेटत नाही. संध्याकाळचे 5 वाजले होते. मी तर आता ब्रेक घेते. कपडे वगैरे वाळत घालायचे राहिले होते ते पटापट वाळत घालून घेते. सगळे झाडलोट वगैरे करून. इथे सावी छान झोपली आहे. ती आता काही 6 वाजेपर्यंत उठत नाही. तोपर्यंत सावली पण येईल. आता रात्रीचे 8 वाजलेत. मी जेवायला काय बनवून तर घरात पनीर होतं तर लगेचच ठरवलं तवा पनीर बनवते. तवा पनीर बनवून घेते. सावीसाठी पण मला काहीतरी वेगळं बनवावं लागेल कारण ती काही खाणार नाही म्हणून तिच्यासाठी ही दाल खिचडी बनवते. अशी पातळशी दाल खिचडी बनवते म्हणजे तिला पचायला पण हलकी होईल. एका साईडला माझा तवा पनीर रेडी आहे. चपात्या पण आता बनवायला घेते आणि जेवण देते. जेवण रेडी आहे. जेवण झाल्यावर नंतर मला किचन वगैरे आवरून ठेवायचं आहे कारण सकाळीच लवकर मला उठायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.